करावी। आपली भारतीय संस्कृती ही आपल्याला क्षमाशील आहे आणि क्षमा करायला शिकवते। अदृष्टपूर्वम हे जे मी आजपर्यंत कधी पाहिलं नाही, अदृष्टपूर्वम हृषितोस्मे दृष्ट्वा, हे पाहून हे सगळं मी पाहिलं। भयेन च प्रव्यथितं मनो मे तदैव मे दर्शय देवरूपम प्रसिद्ध देवेश जगन्निवास। आता मात्र बास, आता नाही सहन होत मला हे तुझं रूप विश्वरूप, आता पुरे, आता तू थांब, आता तू मला पुन्हा तुझं मूळ रूप दाखव। असा शेवटी तो अर्जुन थकतो आणि त्याला म्हणतो, कसं पाहिजे मला रूप तुझं? किरीटिनम गदिनम चक्रहस्तम इच्छामि त्वां द्रष्टुम महन्ततैव तेनैव रूपेण चतुर्भुजेन सहस्रबाहो भव विश्वमूर्ते। हे विश्वमूर्ते, हे विश्वरूपा, तू पुन्हा मूळ रूपात ये। किरीटिनम गदिनम चक्रिणम, किरीट म्हणजे मुकुट, गदा आणि चक्र असा हातात घेतलेला असाच तू मला पाहायचा आहेस। मला हे तुझं भयानक बिभत्स रौद्र रूप पाहून मी घामाघूम झालोय, मी अतिशय घाबरलेलो आहे। त्याच्यामुळे आता हे बास कर आणि आता तू तुझ्या मूळ रूपात ये। त्यावर श्री भगवान काय म्हणतात, मया प्रसन्नेन तवार्जुनेदं रूपं परं दर्शितमात्मयोगात तेजोमयं विश्वमनंतमाद्यं जन्मे त्वदन्येन न दृष्टपूर्वम। एकदा बघून घे बाबा, वन्स मोर। उत्तम गाणं झाल्यानंतर काल परवा इथे गाण्यांचे कार्यक्रम होते, वन्स मोर मिळाले असते, चांगलं काही ऐकायला मिळाल्यानंतर आपण म्हणतो वन्स मोर, हे आम्हाला पुन्हा एकदा पाहायचं आहे, ऐकायचं। तर तो म्हणतो एकदा वन्स मोर मीच देतो तुला हे रूप, आता मी माझा पिसारा आता मी मिटतो, बंद करतो विश्वरूपाचा पसरलेला, तर आता तू मला एकदा काय ते बघून घे, हे रूप पुन्हा पुन्हा दाखवणार नाही। हा ट्रेलर, हा पिक्चर पुन्हा या कलियुगात तर मी दाखवणारच नाही, आजपर्यंत कोणाला दिसलेलं माहित नाही कलियुगात, ते द्वापार युगातच शक्य झालं। तो सुद्धा अर्जुनासारिखा होता म्हणून, म्हणजे आवाज, हा आवाज झालेला आहे, त्याला काही समजत नाहीये, काय हे एवढं मोठं रूप मी बघतोय, अरे बापरे आता काय, आणि हात उचलून मला सांगतोय तू उठ, हातात धनुष्य घे। अर्जुन खरं सांगायचं तर आपल्या भाषेत तो हे सगळं रूप पाहून गर्भगळीत झालेला असतो, कारण त्याला ही अपेक्षाच नसते ना। असं काही त्याला वाटलं रूप काय दाखवणार, चतुर्भुज रूप दाखवे, अष्टभुजा रूप दाखवे, सहस्रबाहू, पण ते काय दाखवलं ते वेगळंच आहे, आणि त्यातून ते हे याच्या तोंडामध्ये जात आहेत, भीष्म जात आहेत, द्रोण जात आहेत, ही एवढी सगळी भीती, अरे बापरे हे सगळं भयानक। तेव्हा मग संजय उवाच म्हटलंय, एतच्छ्रुत्वा वचनं केशवस्य, केशवाचं हे वचन ऐकून कृतां जनरेमे मानः किरीटी नमस्कृत्वा भूय एवाह कृष्णं सगद्गदं भीतः प्रणम्य। इतकं सुंदर केशव या शब्दाची व्युत्पत्ती कशी, की केशी नावाचा जो दैत्य होता, तो दैत्य जेव्हा गोकुळामध्ये आला घोड्याचं रूप घेऊन, तेव्हा त्या 75-80 आणि मग शेवटी ह्या जगाचा निरोप घेतो। पण मग त्याला सोहम हे कधी कळतं, तर कोहम पासून सोहम पर्यंतचा प्रवास म्हणजे अध्यात्म। इतकं सुंदर सांगितलंय टेमे स्वामींनी, सोहम पासून कोहम पर्यंत जायचंय आपल्याला, म्हणजे आपल्याला आपली ओळख नसते। आपण अगदी कबीरांचं एक फार सुंदर गोष्ट आहे की दोघं जण भांडत असतात, कबीर असे ते वाटीने चाललेले असतात, तर कबीर त्या दोघांचं भांडण बघून इतके हसतात, शेवटी ते दोघं भांडण विसरून कबीरांकडे येऊन म्हणतात, तुम्ही का हसताय एवढे, इथे काय आम्ही नाच करतोय का, आम्ही तर एवढ्या काही ज्वलंत विषयावर भांडतो, तुम्ही हसताय का? तर ते कबीर अजून हसायला, अशी गोष्ट आहे। तर कबीर म्हणतात, मला इतकं हसू येत आहे की तू ह्याला काय म्हणालास, काय म्हणालो मी जर तुला अमुक हे केलं नाही तर मी माझं नाव बदलीन उद्या माझं नाव बदलीन। ते कबीर म्हणतात, तू नाव बदलणार का उद्या? बर, पण मुळात पहिले मला सांग, तुला उद्याचा भरोसा आहे काय, पहिले सांग। थोड्या वेळाने तुझा श्वास थांबला तर तू काय नाव बदलणार, ही पहिली गोष्ट। आणि तू नाव बदलणार, पण नाव जे तू बदलणार आहेस ते तरी तू कुठे ठेवलं आहे स्वतःचं, ते आईने ठेवलेलं आहे, ते आत्याने ठेवलेलं आहे। म्हणजे आपल्याला आपलं नाव ठेवण्याचा अधिकार नाहीये, आपली माता पिता जे आपल्याला नाव ठेवतात तेच आपण नाव पुढे चालवतो, आपण फक्त दुसऱ्याला नावं ठेवतो, आपण आपल्याला आपलं नाव ठेवायचा अधिकार नाही दिलेला समाजाने। तर कशासाठी हे करायचं, तर कोहम पासून सोहम पर्यंत जायचंय, दुसऱ्याला नावं न ठेवता आपलं नाव कसं अध्यात्मात किंवा आपण ह्या सोहम मध्ये आपण कसं मोठं होऊ, म्हणून म्हणजे विषय आपला निघाला की कृष्ण म्हणतो मी याच्यात आहे, मी त्याच्यात आहे, म्हणजे माझ्यातच तुझ्यातच मी आहे।
जसं भागवतामध्ये वर्णन आहे, आपण म्हणतो की विष्णू म्हणतो मला जागा हवी आहे पृथ्वीवर. अरे नारदानं म्हणतो मला जागा पाहिजे एक पृथ्वीवर, कलियुगात जागा पाहिजे मला. नारद म्हणतात इथे काय एन ए प्लॉटचा काही संबंध नाही, इथे तुला पृथ्वीवर जागा पाहिजे, मला मुदत दे. मी थोडीशी मुदत मागून घेतली आणि पुन्हा एकदा ते नारद गेले आणि भगवंत म्हणतात मिळाली का जागा तुम्हाला पृथ्वीवर मला राहण्यासाठी? नारद म्हणतात भगवंत आहे कलियुगात तू जागा मागू नको बाबा, कल्याणात सुद्धा 9,000 रुपये भाव आहे, कुठून जागा देऊ तुला मी 4 BHK 3 BHK? शक्य नाही. मग कुठे द्यायची? पुन्हा एकदा ते पृथ्वी प्रदक्षिणा करतात. शेवटी त्यांना ती जागा सापडते बरं का. ते पुन्हा एकदा भगवंताकडे जातात आणि भगवंत म्हणतात सापडली का जागा? हो हो सापडली. कुठे? कुठे म्हणजे काय? ती भक्ताच्या हृदयात आहे जागा. कारण का माहितीये का? कलियुगात खूप त्रास देतील तुम्हाला माणसं, कलियुगातली माणसं प्रचंड त्रास देतील, पण ती सगळी बाहेर बघतात इकडे तिकडे, इथे कोणी बघत नाही. त्यामुळे तुम्हाला कलियुगात जर इथे जाऊन राहिलात ना तर तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. कुठलाही माणूस आत बघत नाही, तो फक्त बाहेरच बघत असतो. असं एक भागवतामध्ये फार सुंदर दृष्टांत आहे. म्हणून भागवत वाचाचं अप्रतिम आहे त्याच्यामध्ये दिलेले दृष्टांत. तर अशा प्रकारे हा अध्याय आता आपण इथे संपन्न झालेला आहे. ओम तत्सदिति श्रीमद् भगवद गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्याया योगशास्त्रे श्रीकृष्णार्जुन संवादे विश्वरूप दर्शन योग नाम 11वा हा अध्याय इथे समाप्त झालेला आहे. आता फक्त 5 मिनिटं मी आपण घेतो तुमची. आज आपण ह्या गीता जयंती मोक्षदा एकादशी, मोक्ष देणारी. पण खरंच असा मोक्ष मिळतो का कधी कोणाला? माहिती नाही. असा कोणी माणूस आजपर्यंत कोणालाच भेटला नाहीये की मी जाऊन आलो हो हा मोक्ष असा असा असतो, त्या मोक्षात हे असं असं घडतं असं म्हणणारा आजता काय तरी कोणी माणूस वर जाऊन आलेला आपल्या माहितीत नाही की इथे गेलो मला मोक्ष मिळाला. मग मोक्ष 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 आपण म्हणतो म्हणजे काय? तर विनोबा भावे यांनी जी गीताही लिहिलेली आपल्याला माहिती असेल. विनोबा भावे एक फार मोठे विचारवंत होते. त्यांनी मोक्ष या शब्दाची व्याख्या इतकी सुंदर केली. आज मोक्षदा एकादशी आहे म्हणून मी हे सांगतोय. मोक्ष म्हणजे काय? तर मोहाचा क्षण सांभाळणे किंवा मोहाचा क्षण टाळणे म्हणजे मोक्ष. आपल्याला डायबिटीस आहे, नाही खायचं श्रीखंड, हा झाला मोक्ष. म्हणजे रोज आपण ते मोहाचे क्षण टाळले ना तर आपल्याला मोक्ष मिळू शकतो. म्हणजे आपण आज ह्या गीता जयंतीपासून किंवा ह्या मोक्षदा एकादशीपासून असा प्रयत्न केला पाहिजे की आयुष्यात येणारे आपल्याला हानिकारक असणार. नंतर उद्या कोणी म्हणेल अरे हा एवढा सुंदर प्रसंग आहे, आमच्या मुलाचं लग्न झालं आणि तुम्ही असं कसं म्हणता की हा मोहाचा क्षण टाळायचा? असं नाही. पण आपल्या तब्येतीला आपल्या आयुष्याला हानिकारक असणारे जर क्षण असतील तर ते जरूर टाळले पाहिजेत, कारण तरच आपल्याला मोक्ष मिळेल. आणि पुढचा हा अध्याय भक्तियोगाचा जे आपण मगाशी म्हटलं, तर भक्तियोग म्हणजे काय? तर 2 कागद आहेत माझ्यासमोर, एकावर एक मजकूर लिहिला आहे, एकावर दुसरा मजकूर लिहिला, आणि दुसऱ्या कागदावर लिहिला आहे 500 रुपयाची नोट आणि त्याच्यावर सरकारची नोटरी आहे. 2 कागद आपण याचे हातात घेतले, त्याचं वजन आपण आपल्या हाताला कळत आहे की तेवढंच आहे. कागदात काय फार फरक असणार? पण तो जो शिक्का असलेला कागद आहे तो मोठा वाटायला लागतो, कारण त्याला व्हॅल्यू प्राप्त होते. का? कारण त्याच्यावर त्या सरकारचा शिक्का असतो. तसं कुठलंही कर्म जर आपण या भक्तीचा शिक्का देऊन केलं तर ते कर्म मोठं होतं, असं विनोबांनी म्हटलेलं आहे. फार सुंदर आहे त्यांचं विवेचन याच्यावर. म्हणजे आपण गोडाचा शिरा खातो, आपण सगळेच जण करतो गोडाचा शिरा, बरेच वेळा करतो. कोणी आलं गेलं की पटकन होणारा म्हणून गोडाचा शिरा. पण त्या शिऱ्यावर जर भक्तीची मोहर उमटली तर तो अधिक चविष्ट लागतो. कधी? तर सत्यनारायणाच्या दिवशी. ह्या दिवशी तो शिरा वेगळा लागतो. हे मात्र आपण सगळ्यांना अनुभवलं असेल. जरी ते 1.25 किलो त्या 1.25च्या पटीत जरी आपण काही घेतलं असलं सामान त्याचं, तरी सुद्धा तो एक वेगळ्या पद्धतीचा चव त्याची लागते, कारण त्याच्यावर भक्तीचा शिक्का उमटतो. म्हणून ही भक्ती अतिशय महत्वाची. कुठल्याही आपल्या कर्माला जर आपण भक्तीची जोड दिली तर ते कर्म अधिक चांगल्या पद्धतीने आपल्याला करता येतं. तर आता आज या मोक्षदा एकादशी ह्याच्या निमित्ताने आज गीता जयंती आहे. आज म्हणजे काय फक्त 11व्या अध्यायाशी संबंधित काही नाही, पण हा क्लायमॅक्स आणि हा प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अशा प्रकारचं आचरण केलं तर आपलं सगळ्यांचं आयुष्य सुकर होईल. परंतु एक लघुगीता नावाचा प्रकार मी लिहिलाय 4 वर्षापूर्वी, तुमच्या सगळ्यांच्या व्हॉट्सअपवर तो आला असेल. आपतेष्टा पाहुनी विषाद होई
अर्जुन टाकी धनुष्यासी. पहिला अध्याय एवढंच आहे, अर्जुनाने शस्त्र खाली ठेवलं. दुसरा अध्याय तत्वज्ञानाचा आहे, सांख्ययोग. आत्मा शाश्वत देह नश्वर, जाणून घे तू अंतरी. हर्ष शोक त्यजुनी निर्विकार, हो ज्ञानी जनांसम आचरी. तिसरा तर महत्वाचा, ज्याच्यावर अख्खं गीता रस लिहिलं, कर्मयोग. कारण कर्म सोडणं हेही एक कर्म आहे असं विनोबांनी म्हटलेलं आहे. तर कर्म फलाशा सोडून पार्था, करावे आपुले विहित कर्म. कर्म अकर्म द्वैत नुरे मग, निष्काम मने आचरावा धर्म. सुरुवातीला म्हटलं ना, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे. आपल्या ज्या क्षेत्रामध्ये आहे ते आपण आपलं काम अतिशय सचोटीने केलं पाहिजे, हेच धर्मपालन आहे. ज्ञानकर्म संन्यास योग. चातुर्वर्ण्य जरी असती मानवा, विभागणी असे गुणाप्रमाणे. जन्माने न ठरे वर्ण कधीही, ठरतो जो तो कर्माप्रमाणे. खूप महत्वाची गोष्ट आहे. केवळ जन्माने ब्राह्मण कुळात जन्माला आला म्हणून तो ब्राह्मण नाही, क्षत्रिय कुळात जन्माला आला म्हणून तो क्षत्रिय नाही. त्याचं कर्म जसं असेल, गुण असतील. परशुरामांचंच पहा ना, ते ब्राह्मण कुळात जन्माला आले पण क्षात्र तेज होतं, त्याच्यामुळे पटकन आपल्याला वाटेल ते क्षत्रिय आहेत की काय. विश्वामित्रांचं उदाहरण घ्या. विश्वामित्र हे राजा होते, क्षत्रिय होते, पण आज ते ब्राह्मणत्व त्यांना दिलं गेलं कारण त्यांचं कर्म तसं होतं. आत्मसंयम योग. सोहम साधना करून अर्जुना, सदा करी जो नाम जप. योग साधने शुद्धी होई, योगी श्रेष्ठ तो परंतप. आता आपण सोहम कोहम वर बोललो. मग ज्ञान विज्ञान योग. सृष्टी पालन करीतो मी रे, चराचरी व्यापुनी उरतो. माझे चिंतन जो करी निशिदिनी, मोक्षधाम तो पावतो. अक्षर ब्रह्मयोग 8वा. भजन कीर्तनी काळ घालवी, अंतःसमयी जो नाम स्मरे. मद्रूपी एक रूप होई तो, सुटतील जन्म मरण फेरे. अगदी सोप्या सोप्या शब्दात आपण त्याचं सार घेतलेला आहे. तो काय म्हणतोय की अंतसमयी जो नामस्मरे. आपल्याला अजामेळाची गोष्ट माहिती असेल, भागवत जे ऐकतात त्यांना. अजामेळाने अंतसमयी नारायण नारायण म्हटलं आणि तो नारायण त्याचे पार्षद धावून आले. पुढे आहे राजविद्या राजपूज्य योग. भक्तीची आवड भारी मजला, फळे फुले नैवेद्य नको. अंतरी ध्यावे गुणगान गावे, कुविचारांची साथ नको. पत्रम पुष्पम फलम तोयम, यो मे भक्त्या प्रयच्छति. असं म्हटलेलं आहे. अगदी पान झाडाचं जरी वाहिलं भक्तीने, पण भक्तीने त्याच्यावर भक्तीचा शिक्का उमटवला तरी ते मला प्रिय आहे. रुक्मिणीच्या एका तुळशी दळाने तुळीला गिरीधारी, आपल्याला माहिती असेल ती गोष्ट, भागवतात आहे. जी तुला गेली, रुक्मिणीकडे बिचारीकडे काही नव्हतं, तिने फक्त एक तुळशी पत्र ठेवलं आणि तो तराजू वर गेला. विभूती योग 10वा. मीच अग्नी मीच वारा, मीच पाणी जगत पसारा. मीच शिव मी असे ब्रह्म मीच मानवाचा सुतदारा. याच्यात मी त्याच्यात मी मगाशी आपण म्हटलं सगळ्या सृष्टीत मी व्यापून आहे. आत्ता आपण पाहिला तो विश्वरूप दर्शन योग. दिव्य दृष्टी देतो तुला अर्जुना, माझे विश्वरूप तू पाही. सहस्रवदने सहस्रबाहु पाठ, म्हणे मूळ रूप दावा लवलाही. हे सगळं रूप पाहिलं, आता मला मूळ रूप दाखवा. 12वा भक्तियोग तर किती महत्वाचा. सगुण भक्ती की निर्गुण भक्ती, गोंधळ पार्था मनी वसे. मी सगुणात बघू का निर्गुणात बघू? गोंधळ पार्था मनी वसे. सर्वाहुनी श्रेष्ठ असे भक्तियोग, मिळतो जो आपैसे. आपैसे म्हणजे फुकट, आपोआप मिळतो. भक्ती करायला फार काही कष्ट लागत नाही, शक्ती लागत नाही भक्ती करायला. क्षेत्रज्ञ विभाग. 10 इंद्रिये आणि मन हे, 11 इंद्रिये वर्णिती वेग. वेद प्रकृती पुरुष अनादि असती, जाण तू तयांमधला भेद. गुणत्रय विभाग योग. अनादि अंत मीच असे रे, मीच असे त्रिगुणातीत. माझ्यात जरी मन गुंतविसी तू, खचितशी होसी षड्रिपुरहित. पुरुषोत्तम योग 15वा. जनरली शाळांमध्ये 12-15चे घेतात स्पर्धा, कारण सोपा आहे तो. पंच प्राण मानवी शरीरी, मीच असे रे वैश्वानर. तया पचय घडवितो मी देह, असे उलटा वृक्षाकार. ऊर्ध्वमूलम अधशाखम. आपल्याला माहिती आहे
अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिता प्राणसा प्राणापान समायुक्त पचाम्यन्नं चतुर्विधम, असं खूप सुंदर वर्णन आहे. त्याचा सार आपण घेतलाय. हे तुमची ह्युमन बॉडीची रचना आहे. ऊर्ध्वमूलम अधशाख, मूळ इकडे मेंदूत आणि शाखा संपूर्ण शरीरभर पसरलेल्या आहेत. दैवासुर संपत विभाग योग, काम क्रोध लोभ मोह मत्सरे त्यजुनी टाकी असुरी लक्षणे, धैर्य क्षमा शांती शुचित्व मृदुता मनी धरावी ही सुर लक्षणे. असुर संपत्ती कुठली आणि दैवी संपत्ती कुठली याचा भेद त्यांनी याच्यात सांगितलेला आहे. श्रद्धात्रय विभाग, श्रद्धा कशी असावी? नीर क्षीर विवेक बुद्धी, श्रद्धा तपयज्ञ नाम स्मरण, पुण्य मिळविण्या मनुष्य जन्म, करीतू सर्व कृष्णार्पण. फक्त दूध उतू केल्यावर कृष्णार्पण वस्तू म्हणायचं नसतं. आपली काही चांगली कर्म आहे तीही कृष्णाला अर्पण करायची असतात. मोक्ष संन्यास योग, पार्थ म्हणे केशवा मजला, 18वा अध्याय शेवटचा. पार्थ म्हणे हे केशवा मजला, चिरंतन सत्य उलगडले, तुझा बोध मम हृदयी साठवुनी, युद्ध कराया मन सज्ज झाले. सगळा बोध ऐकला आणि म्हणाला आता मी उचलतो बा. आणि 19वा जी ओवी आहे ती मी म्हणजे ह्या गीतेसाठी म्हणून रचलेली आहे. या लघु गीतेसाठी 19वा अध्याय गीतेत नाही. जगत वंद्य गीता प्रभू मुखातुनी, प्रगटली आजच्या शुभदिनी. आजच्या या मोक्षदा एकादशीच्या दिवशी आपण गीता जयंती साजरी करतो. जगत वंद्य गीता प्रभू मुखातुनी, प्रगटली आजच्या शुभदिनी. जगच्चालक श्री कृष्णाच्या वैभव नमितो कमलचरणी, अवधूत चिंतन